श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। आवदा सौर प्लांट कंपनी विरोधात एकलव्य संघटनेमार्फत शेतकऱ्यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू। धुळे एज्युकेशन सोसायटीच्या JRCT हायस्कूल येथे 97वा गीता जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। शहरातील तोताराम नगर वडेल रोड वलवाडी येथे त्रिमूर्ती सिंथेटिक टर्फ ग्राउंडचे करण्यात आले उद्घाटन। आणि क्रांतीनगर पासून समतानगर पुलापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरणाचे काम दर्जेदार करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे तालुक्यातील नेरप्र शेडाणे येथील भिल्ल समाजाच्या शेतकरी बांधवांना न्याय मिळत नसल्याने त्यांनी एकलव्य संघटनेमार्फत आवदा सौर प्लांट कंपनी विरोधात मंगळवारपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। आवदा सौर प्लांट कंपनी विरोधात धुळे तालुक्यातील नेरप्र शिरदाणे येथील भिल्ल समाजाचे शेतकरी बांधव व एकलव्य संघटनेतर्फे मंगळवारपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले। आवदा सौर प्लांट कंपनीचे काम जेथे सुरू आहे तेथे सदरचे आंदोलन सुरू करण्यात आले। अनेक दिवसांपासून आदिवासी भिल्ल समाजाच्या शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी आवदा सौर प्लांट कंपनी विरोधात एकलव्य संघटनेच्या माध्यमातून लढा उभारण्यात आला आहे। धुळे तालुक्यातील नेरप्र शिरदाणे या गावातील आदिवासी भिल्ल समाजाचे शेतकरी बांधव या आवदा सौर प्लांट कंपनीच्या विरोधात अनेक दिवसांपासून वरिष्ठ स्तरावर मंत्रालय, जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार करून आदिवासी बांधवांवर झालेल्या अन्यायाविरोधात अनेक वेळा पत्रव्यवहार व निवेदने देऊनही संबंधित आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही। सर्व गोष्टी करूनही न्याय मिळत नाही। त्यामुळे एकलव्य संघटनेचे पदाधिकारी व अन्यायग्रस्त शेतकरी यांच्यातर्फे सदरचे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे। जोपर्यंत शासन कंपनीचे काम बंद करून व आमच्या जमिनी आम्हाला परत मिळवून देत नाही किंवा आमच्या जमिनीचा मोबदला आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही अन्नत्याग आंदोलन मागे घेणार नाही, याची प्रशासनाने दखल घ्यावी असे नमूद करण्यात आले। यावेळी मीनाबाई भिल्ल, सरलाबाई भिल्ल, यशोदाबाई भिल्ल, भानुबाई भिल्ल, रतन भिल्ल, सुभाष भिल्ल, चुडामन भिल्ल, राजू भिल्ल, दगडो भिल्ल आदी उपस्थित होते। या गावाला जमीन माझी 10 एकर जमीन। माझे आई वडील गेलेत, माझे आजोबा पंजोबा गेलेत, 3 पिढ्या गेल्या। तोपर्यंत मी जमीन खेळत होतो। याने बेकायदेशीर इथं कंपनी उभी केली, तर फसवगिरी करून त्याने इथं कंपनी उभी करून त्याने हे केलंय। त्या मला कायदेशीर आणि आम्ही बिगर अन्न पाणीचं इथं आंदोलन उभं केलंय। त्याबद्दल तुमचा आम्हाला काहीतरी साथ पाहिजे। गरिबांना जेवढे शेतकरी आहेत तेवढे शेतकऱ्यांना काहीतरी साथ मिळाली पाहिजे। आणि जोपर्यंत आमचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही इथून बिगर अन्नाचं उठणार नाही। धुळे जिल्हा याच्या वतीने आज आम्ही अन्न त्याग आंदोलन करण्यात येत आहे। आजपासून आमची सुरुवात झाली। आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्याच्यावर बेकायदेशीर सौर प्लांट उभा करण्यात आला, तरी आम्ही शासनाला विनंती करतो आणि आजपर्यंत विनंतीच करत आलो। आम्ही कलेक्टर मॅडमांना, प्रांत साहेबांना, प्रत्येक अधिकाऱ्यांकडे जाऊन रिक्वेस्ट केली, पाया पडल्या आणि आमच्या विनंतीला कुठल्याच शासनाचा अजून आम्हाला कुठून मिळालेला नाही, प्रतिसाद मिळत नाही की आज तुमचे शेतकरी 108 शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्याच्यावर बेकायदेशीर तुम्ही सौर प्लांट उभा केला आहे, कोणाच्या आदेशाने केला आहे। आणि आज आम्ही इथे आंदोलनाला सुरुवात केली आहे। आम्ही अन्न जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही अन्नही खात नाही आणि इथून हलणार पण नाही, असा इशारा आम्ही शासनाला देतोय। इथं जेवढे शेतकरी बसले आहेत त्याच्यात कुठल्याही शेतकऱ्यांना काही हिंसा झाली तर त्याला कारणीभूत शासन राहील, एवढंच बोलतो आणि इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धुळे एज्युकेशन सोसायटीच्या शहरातील JRCT हायस्कूल व दमावारी कनिष्ठ महाविद्यालय येथे 97व्या गीता जयंती उत्सवानिमित्त डॉक्टर मंदार मस्कर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। धुळे एज्युकेशन सोसायटीच्या शहरातील JRCT हायस्कूल, GB आगेवाल इंग्लिश मीडियम स्कूल व दमावारी कनिष्ठ महाविद्यालय येथे 97वा गीता जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी डॉक्टर मंदार मस्कर यांच्या व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी गीतेच्या 12 व 15व्या अध्यायाचे सामूहिक पठण
प्राध्यापक पंकज धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. डॉक्टर मंदार म्हसकर यांनी व्याख्यानात मार्गदर्शन करताना सांगितले की अर्जुनाची द्विधावस्था व मोह दूर करण्याचा प्रयत्न गीता उपदेशात आहे. मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष हे तत्व गीतेतून समजते. त्यासाठी 100 वर्ष योग्य पद मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ केला पाहिजे. अर्जुनाला कार्यप्रवण करण्यासाठी श्रीकृष्णाने गीता उपदेश केला आहे. आपल्या जीवनातील योग्य कर्म जाणून नित्य गोष्टींकडे व कर्माकडे लक्ष दिले पाहिजे. कर्म फळात गुंतून घेण्यापेक्षा कर्तव्य प्रवण होत आनंदमय जीवन जगण्याचा सुलभ मार्ग दाखवणारे गीता हे चिंतनीय धर्म ग्रंथ आहे. तसेच प्रमुख अतिथी उपशिक्षणाधिकारी माध्यमिक प्रतिभा ठाकूर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष युवराज करंकाळ, माजी अध्यक्ष रवी बेलपाठक, संस्थेचे मानद सचिव संतोष अग्रवाल, उपाध्यक्ष विनोद कुमार फालेशा, माजी उपाध्यक्ष डॉक्टर महेश गुगरी, उपशिक्षणाधिकारी प्रतिभा पाटील, जयेश शहा, संस्थेचे एक्स ऑफिशियो सेक्रेटरी तथा प्राचार्य आर के पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन भूषण पाठक व पंकज चौधरी यांनी केले. आभार नंदकिशोर बागुल व एन व्ही नागरे यांनी मानले. श्रीमती जावळे यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याच्याबद्दल विविधता असू शकते, मर्यादा असू शकतात, पण मी काहीच करणार नाही हे सूत्र संभवत नाही. आणि त्यामुळे जे काही आमच्या हातात आहे ते आम्ही केलं पाहिजे. पुस्तकात जे काही लिहिलेलं आहे ते आम्ही आमच्या आयुष्यामध्ये उतरवू शकलो पाहिजे. लहानपणापासून मला कानावर येत होतं की आपलं तत्वज्ञान हे अत्यंत श्रेष्ठ आहे, अत्यंत उच्च दर्जाचं ज्ञान या सगळ्या तत्वज्ञानामध्ये आलेलं आहे. आणि मग माझ्या मनामध्ये चक्र सुरू झाली की जर हे उच्च दर्जाचं तत्वज्ञान आहे, उत्तम दर्जाचं ज्ञान आहे, तर ते आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला उतरवता यायला अवघड आहे का? अवघड असेल तर ते का? आणि जर सोपं असेल तर आम्ही का ते करत नाही? आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये जेव्हा चक्र सुरू झाली तेव्हा काही वेगवेगळे प्रयोग आमच्या चैतन्य हॉस्पिटलमध्येच आम्ही केले. त्याची कागदोपत्री नोंद आहे. आणि त्याच्या मधनं मिळालेल्या परिणामांमुळे अधिक माझ्या विचारांना चालना मिळाली. आणि त्यातल्या काही गोष्टी सूत्ररूपाने आपल्यासमोर ठेवणार आहे. सूत्र मिळालं की त्या सूत्रावरून स्वर्ग गाठता येतो. आपण सर्व शोधणे आणि अभ्यास करू का? माझ्या मनात जे काय आलं ते आपल्यासमोर मी ठेवलं की त्याच्यावरनं ते उपयोगी आहे का नाही याचा निर्णय करून पुढची कारवाई करायला आपण नक्कीच सक्षम आहोत. घडलं असं की माझ्या वाचनामध्ये आणि आमच्या सोबत असलेल्या सायकियाट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट बरोबर बोलताना स्पिरिच्युअल काउन्सिलिंग म्हणजे आध्यात्मिक गोष्टींवर आधारित हे समुपदेशन असा विषय 2दा-3दा चर्चेला. आणि मग मला असं बघावंसं वाटलं की याच्याबद्दल पुढे काम झालंय का? आणि रेफरन्सेस शोधले तर भारतीय आध्यात्मिक ज्ञान ज्याच्याबद्दल आपण फार गौरवाने बोलतो त्याच्याबद्दल काही कुठे अभ्यास दिसला नाही. सगळ्या जे काही प्रकाशित प्रबंध होते म्हणा, आर्टिकल्स होते म्हणा, हे सगळे पाश्चात्य पद्धतीने केलेले होते. मग माझ्या मनात एक कल्पना आली की माझ्याकडे येणारे जे सीओपीडीचे पेशंट आहेत, या सीओपीडीच्या पेशंटमध्ये डिप्रेशनचा भाग अतिशय मोठा आहे. आणि मग या मंडळींवर आपण प्रयोग केले तर आणि त्यांच्यावर त्या आध्यात्मिक पद्धतीने विचारधारा बिंबवण्याचा काही चांगला परिणाम होतो का याचा आपण अभ्यास केला तर असा विचार मनामध्ये यायला आणि त्याच्यानंतर गीतेची निवड करायला. गीतेचा जो पहिला एक प्रसंग आहे दुसऱ्या अध्यायात की त्याच्यामध्ये अर्जुन कृष्णाला सांगतो की आता युद्धाची सुरुवात झाली आहे, शंखनाद झालेला आहे, की कोणाकोणाशी मला युद्ध करायचं आहे हे बघण्यासाठी मला मध्यभागी घ्यायचं. आणि कृष्ण सारखी आहे त्याप्रमाणे अर्जुनाने सांगितल्यानुसार कृष्ण त्याला दोन्ही सैन्याच्या मध्यभागी येऊन उभा करतो. आणि मग मात्र या सगळ्या विचाराला कलाटणी मिळते. कारण तोपर्यंत अर्जुन तयार आहे, प्रतिज्ञा केलेली आहे, सगळ्या कौरवांना मारायचं आहे, त्याचा पक्का विचार आहे, त्याला युद्धच पाहिजे आहे. पण प्रत्यक्षामध्ये ही सगळी मंडळी बघितल्यानंतर त्याच्या मनामध्ये मोठा मोह निर्माण होतो. आणि त्याच्यानंतर त्याची जी अवस्था गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकामध्ये वर्णन केलेली आहे ती अशी आहे की जी आपल्या पॅनिक डिसऑर्डरमध्ये जे वैद्यकशास्त्राने आम्हाला शिकवलं त्याच्यात असते.
की माझ्या हातातलं गांडीव गळून पडतंय, माझ्या अंगाला थरकाप झालेला आहे, घाम फुटलेला आहे, समोर सगळी माझीच मंडळी मला दिसतात आणि यांच्याशी युद्ध करून मी काय राज्य मिळवायचं हे मला शोधतं का? यांना मारून मी काय राज्याचा आनंद घेणार आहे? किंवा मी काही बाबा युद्ध करणार नाही. आणि हातपाय गाळले असं स्पष्ट लिहिलंय की तो खाली बसला आणि मागच्या बाजूला जाऊन बसला. म्हणजे तिथनं योद्धाला युद्ध करण्यासाठी उभा राहणं अपेक्षित आहे, त्याच्याऐवजी मागच्या बाजूला जाऊन बसून टाकलं आणि कृष्णा त्याने सांगितलं की बाबा रे मी काही युद्ध करणार नाही. आणि सगळ्याला कलाटणी मिळाली ना पूर्ण. अर्जुन हा प्रमुख योद्धा आहे पांडवांच्या बाजूला, त्याने हातपाय गाळले. म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर थोड्या दिवसांपूर्वीच्या सचिन तेंडुलकरने म्हणण्यासारखे बॅटिंग करताना माझे हात थरथरत आहेत, मी ते जात नाही बॅटिंगला, तुमचं तुम्ही बघून घ्या. आणि मग कृष्णाने त्याची वाणी सुरू केलेली, त्याच्यातून गीता पुढे सुरू झाली की तुला आता कसा मोह झाला असं सांगितल्यानंतर अर्जुन त्याला म्हणतो, हा सुद्धा एक महत्वाचा बिंदू आहे बरं अनालिसिस मधला, की अर्जुन त्याला म्हणतो की बाबा रे मी गोंधळलेलो आहे, मला बरोबर काय हे कळत नाही आणि तू माझं मार्गदर्शन कर. हे वाक्य म्हटल्यानंतर कृष्णाने खरी कोठडी उघडलेली आहे. तोपर्यंत जे काही 10-12 श्लोक झाले त्यामध्ये कृष्ण काटाकाटाने बोलतोय, बाबा कसं करू नको, तुला तुला म्हणतील, तुला अमुक म्हणतील, तुला इकडे स्वर्ग सुख मिळणार होतं ते मिळणार नाही, इत्यादी इत्यादी. पण आता अर्जुनाने कमिटमेंट केली की मी गोंधळलोय, तू मार्गदर्शन कर. आणि असं म्हटल्यानंतर एक एक गोष्टी सांगायला सुरुवात करतो. आता इथे खरं भारतीय जे काही अध्यात्मशास्त्र आहे, भारतीय जे ज्ञान म्हटलेलं आहे, या ज्ञानाचा एक मोठा पैलू धुळे शहरातील तुकाराम नगर वडेल रोड वलवाडी येथे धुळेकरांसाठी त्रिमूर्ती सिंथेटिक टर्फ ग्राउंडचे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले. धुळे शहरातील तोताराम नगर वडेल रोड वलवाडी येथे त्रिमूर्ती सिंथेटिक टर्फ ग्राउंडचे उद्घाटन शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. धुळे शहरातील सर्व क्रीडा प्रेमींसाठी सदरचे ग्राउंड पर्वणी ठरणार. क्रिकेट व फुटबॉल खेळाडूंसाठी एक प्रकारे नवीन पर्वणीत चालून आली आहे. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बधाने, संजय अहिरराव, कोमलसिंग गिरासे, महेश चौधरी आदी उपस्थित होते. तसेच इतर आपले सर्व जमलेले मित्रमंडळी, आमच्या सर्व असोसिएशनचे इतर असोसिएशनचे मेंबर्स, मित्रांनो, आम्ही सर्व त्रिमूर्ती हिट्स या नावाने हा नवीन उपक्रम चालू केलेला आहे. त्रिमूर्ती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या फर्मच्या अंडर आम्ही रजिस्ट्रेशन करून मागच्या वर्षी आम्ही त्रिमूर्ती हाईट्स नावाची एक अपार्टमेंट स्कीम चालू केली होती, ती आता पूर्णत्वास येते. तर ह्या वर्षी आम्ही हा एक नवीन उपक्रम घेऊन आलेलो आहे. त्याच्या अंतर्गत या मुलांना ज्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी ज्या अत्यावश्यक आहेत, पोरं आजकाल मोबाईलच्या व्यसनी गेलेले आहेत, ती व्यसन मोडून काढण्यासाठी त्यांना मैदानी खेळ आता फार कमी झालेले आहे. म्हणून या आम्ही टर्फची याची उपयोजना केली किंवा टर्फची निर्मिती केली. त्याच्यात अंतर्गत सर्व विद्यार्थी स्पोर्ट्समन हे मैदानी खेळ खेळायला इथे येतील आणि त्या अंतर्गत त्यांना एक व्यायामाचा चांगला प्रकार आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. भविष्यात सुद्धा असे काहीतरी नवनिर्मिती आणि आपल्या समाज उपयोगी पडतील असे उपक्रम आम्ही त्रिमूर्ती डेव्हलपर्स आणि त्रिमूर्ती बिल्डर्स आम्ही हे नवीन उपक्रम भविष्यात सुद्धा घेऊन येऊ एवढंच सांगतो. जय जय महाराज. मित्रांनो, आज आम्ही या त्रिमूर्ती हिट्स सिंथेटिक क्रिकेट टर्फ या ग्राउंडचं उद्घाटन धुळे शहराचे लाडके आमदार माननीय अनुप भैया अग्रवाल यांच्या हस्ते या उपक्रमाचं आम्ही उद्घाटन केलं. ह्या आपल्या ज्या त्रिमूर्ती हिट्सचं जे लोकेशन आहे ते वाडी भोकर गावापासून जो वडेल रोड जातो तिथं वाडी भोकर चौकापासून अवघ्या 1.5 किलोमीटरवर वडेल रोड टच हे लोकेशन आहे. तोताराम नगर जिथं तुम्हाला पार्टी दिसेल तिथंच या टर्फचं लोकेशन आहे. सर्वांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन मी सर्वांना करतो. धुळे शहरातील साखरोडवरील प्रभाग क्रमांक 10 मधील विद्यावर्धनी महाविद्यालयासमोरील क्रांतीनगर पासून समतानगर पुलापर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणाचे काम दर्जेदार व टेंडर मधील तरतुदीनुसार करावे अशी मागणी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी आयुक्तांना केली आहे. धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये साक्री रोडवरील क्रांतीनगर ते समतानगर पुलापर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणाचे काम टेंडर मधील तरतुदीनुसार दर्जेदार व्हावे अशी मागणी माजी
नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी आयुक्तांना केली आहे. त्यांनी सदर रस्त्याचे सुरू असलेल्या कामाची पाहणीही केली. भारतीय जनता पार्टीचे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या सहकार्याने शहराच्या प्रत्येक प्रभागात प्रचंड विकास कामे सुरू आहेत. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 साक्री रोड विद्यावर्धिनी महाविद्यालयासमोरचा क्रांतीनगर पासून समता नगर पुलापर्यंत रस्ता काँक्रीटीकरणाचे काम सध्या आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. सध्या एक्सकॅव्हेशन म्हणजे जुना रस्ता पूर्ण खोदून टाकलेला असून एकाच लेवलमध्ये खडीकरण होऊन अगोदर M10 ची लेवल आणि त्यानंतर M30 चा रस्ता होणार आहे. सदर रस्ता होण्यापूर्वी अमृत योजनेतील भूमिगत पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. सदर रस्त्याच्या कामाची हर्षकुमार रेलन यांनी पाहणी केली. त्यांनी रस्ता दर्जेदार होण्यासाठी आयुक्तांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की सदर काम सुरू असताना प्रत्येक टप्प्यावर महापालिकेचे इंजिनियर्सला साईट व्हिजिट व दर्जा तपासणीसाठी पाठवून काम टेंडर मधल्या तरतुदीनुसार होत असल्याची खात्री करून उच्च दर्जा असलेला रस्ता बनवून घ्यावा. त्याचप्रमाणे सदर रस्त्यावरून 24 तास वाहतूक वर्दळ सुरू असते. महिला, विद्यार्थी, 2 व्हीलर, 4 व्हीलर, मोठे डंपर यांचा सतत प्रवास सुरू असतो. रात्रीच्या वेळी अपघातमुक्त प्रवासासाठी टेंडरमध्ये स्ट्रीट लाईटची तरतूद दिसत नसून तो लगेच करण्याबाबत निवेदनात विनंती करण्यात आली. कारण स्ट्रीट लाईटची व्यवस्था आताच करावी लागणार आहे. रस्ता चांगला व्हावा अशी आमची इच्छा असून काम सुरू असताना नागरिकांना थोडी गैरसोय होत आहे. लोकांनी पर्यायी गुरुनानक सोसायटीच्या रस्त्याचा वापर 15 दिवसांसाठी करावा अशी विनंतीही माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी केली आहे. नगरपालिका धुळे प्रभाग 10 साक्री रोड विद्यावर्धिनी कॉलेज समोरून क्रांतीनगर ते नवीन पुलापर्यंत हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. हा रस्ता आपण कॉन्क्रीटिंग करतोय. एक दर्जेदार रस्ता व्हावा म्हणून आम्ही इथं सतत लक्ष ठेवून आहोत. अगोदर आपण या रस्त्यावर भूमिगत गटारीची अमृत योजनेमधनं पाईपलाईन टाकून घेतलेली आहे. काही असे लिकेजेस होते, आपण ते लिकेजेस पण दुरुस्त करून घेतलेले आहेत. याच्यावर आपण पूर्ण एक्सकेव्हेशनचं काम सुरू केलेलं आहे. आपण बघितलं असेल की हा रस्ता पूर्णच्या पूर्ण आपण जुना रस्ता खोदून टाकलेला आहे. याच्यावर आता पूर्ण खडी करून त्याची पूर्ण नवीन लेवल करून एकत्र एकदम शानदार आणि एक ट्रॅफिक करता वाहतुकीसाठी एक सुंदर असा रस्ता तयार होणार आहे. आपण त्याच्यावर ब्रेकरही लावणार आहोत. हा रस्ता M30 क्वालिटीचा आहे. M30 क्वालिटी म्हणजे याच्यावरनं 30 टनपर्यंत गाड्या जरी गेल्या तरी त्याच्यावर काही नुकसान रस्त्याचं होणार नाही आहे. हा रस्ता मी महापालिका आयुक्त माननीय नितीनजी कापडणी साहेब यांना पण निवेदन दिलेलं आहे की बुवा प्रत्येक आयटम एक्सकव्हेशनपासून खडीपासून M10च्या थर नंतर M30च्या थर हे सर्वच्या सर्व जितके टप्पे आहेत प्रत्येक टप्प्यावर आपले इंजिनियर पाठवावे. प्रत्येक टप्पा हा परिपूर्ण होईल या अनुषंगाने आपण त्यांना आदेशित करावं. इंजिनियर्स लोकांनी ठेकेदाराला त्याच्या सूचना द्याव्यात. आणि काम हा दर्जेदार होतोय, टेंडरनुसार होतोय याच्यावर आपण लक्ष ठेवावे. त्यानंतर दुसरं काम जे आहे ना इथं की हा रस्ता 24 तास वर्दळीचा आहे. 24 तास वर्दळ इथं असल्यामुळे इथं फार मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक असतात. विद्यार्थी जातात, महिला जातात, वाहतूक असते नेहमी. याच्यावर कमर्शियल वाहने सुद्धा इथूनच क्रॉस करतात. कारण हा एक DP रोड आहे आणि DP रोडवरून कमर्शियल वाहनं सुद्धा जातात. साक्री रोडला जोडणार आणि सर्व ज्या कॉलन्या आहेत देवपूरमधल्या त्यांना साक्री रोडशी जोडायला या शहराकडे त्यांना यायला हा एक प्रमुख मार्ग आहे. याकरता आपण इथं स्ट्रीट लाईटची पण व्यवस्था करावी अशी मी कापडणी साहेबांकडे विनंती केली आहे. स्ट्रीट लाईट रात्रभर इथून वर्दळ असल्यामुळे लोकांना सुरक्षित वाहतूक करता येईल, अपघात टाळता येईल. आज या प्रसंगी मी सर्व नागरिकांना सांगतो की आपण सुद्धा या रस्त्यावर काही आपल्याला थोडासा त्रास होणार आहे. एक 10-15 दिवस जोपर्यंत त्याचं काम चालेल तोपर्यंत आपण पर्यायी रस्ता जो गुरुनानक सोसायटीचा आहे शेजारी इथून त्या रस्त्याचा वापर करावा. या रस्त्याचा वापर आपल्याला थोडा टाळता येईल आणि आपल्याला ते टाळावंच लागेल. कारण चांगलं काम जर करायचं आहे तर आपल्याला थोडासा त्रास सहन करावाच लागेल अशी यावेळेला मी आपल्याला विनंती करतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. आवादा सौर प्लांट कंपनी विरोधात एकलव्य संघटनेमार्फत शेतकऱ्यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू. धुळे जंक्शन सोसायटीच्या JRCT हायस्कूल येथे 97वा गीता जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. शहरातील तोताराम नगर, वडेल रोड, वलवाडी येथे त्रिमूर्ती सिंथेटिक टर्फ ग्राउंडचे करण्यात आले उद्घाटन. आणि क्रांतीनगर पासून समतानगर पुलापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरणाचे काम दर्जेदार करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.